विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेकडून मौजे गुंजाळवाडी तालुका संगमनेर येथील गट नंबर 70 मधील एकूण एक मिळकत अनुसूचित जमाती भिल्ल कुटुंबाची होती। त्यामुळे तिचे शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय बेकायदेशीर हस्तांतर झालेले होते। ते हस्तांतर सर्वोच्च न्यायालयाने मुरलीधर ज्ञानदेव केसकर विरुद्ध विश्वनाथ पांडुरंग बर्डे प्रकरण चालून दिनांक 22 फेब्रुवारी 1995 रोजी अंतिम निकाल देऊन सदरची मिळकत जमिनीचे आदिवासी खातेदार अथवा त्यांचे वारसांना देण्याचे आदेश पारित केलेले होते। यानंतर संबंधित वारसांनी याबाबतचा लेखी पाठपुरावा तसेच सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित अधिकाऱ्यांकडे दिले होते। याची सविस्तर व परिपूर्ण माहिती अधिकाऱ्यांना माहीत असताना देखील सदर प्रकरणी हेतुपूर्वक दुर्लक्ष करून आदिवासी कुटुंबाला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवून त्यांच्यावर अन्याय करत असल्याचा आरोप विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेने केला आहे। तर जमिनीशी संबंध नसलेल्या इसमांना घुसखोरी व अतिक्रमण करण्यासाठी वेळ व परिस्थिती निर्माण करून दिल्याचा देखील या ठिकाणी आरोप केलेला आहे। आणि याच्याच निषेधार्थ आज संगमनेर तहसील कार्यालयासमोर विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या या सामाजिक संघटनेने बेमुदत बिराडांसह आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। या ठिकाणी याची सविस्तर माहिती घेण्यासाठी आमचे संगमनेरचे प्रतिनिधी युसुफ शेख यांनी घेतलेली विद्रोही संघाच्या पदाधिकाऱ्यांची मुलाखत। काय दिली माहिती बघा सविस्तर। नमस्कार। आज तहसील कार्यालय संगमनेर या ठिकाणी विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेकडून माननीय तहसीलदार कार्यालयासमोर बिराडासह बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। या उपोषणाची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो की या संगमनेर तालुक्यामधील मौजे गुंजाळवाडी शिवाराला अनुसूचित जनजाती भिल्ल समुदायाची गट क्रमांक 70 मध्ये जमीन असून ती जमीन 1970 साली बेकायदेशीरपणे मुरलीधर ज्ञानदेव केसकर या व्यक्तीकडून खरेदी घेतली होती। ती खरेदी प्रशासनाने आणि मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने 22/2/1995 रोजी रद्दबातल ठरवून ती जमीन परत मूळ आदिवासी जे खातेदार आहेत त्यांना किंवा त्यांच्या वाली वारसांना देण्याचे आदेश पारित केले होते। त्या आदेशानुसार माननीय कलेक्टर अहमदनगर त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी संगमनेर तहसील संगमनेर यांना आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केला। त्यांच्या पत्रव्यवहाराप्रमाणे आमच्याकडे वारस प्रमाणपत्राची मागणी केली। त्या वारस प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आम्ही दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर संगमनेर येथे वारस चौकशी अर्ज नंबर 30/2014 दाखल केला आणि त्याचा निकाल 2024 रोजी आमच्या बाजूने लागला आणि आम्हाला वारस म्हणून प्रमाणपत्र प्रदान झालेलं आहे। त्या प्रमाणपत्रानुसार त्या वारसांची नावं त्या गट नंबर 70 वर लावून ती जमीन आम्हाला अतिक्रमण मुक्त करून आमच्या ताब्यात द्यावी या संदर्भात गेली मागील 5 वर्षापासून जो पाठपुरावा केला होता त्या पाठपुराव्याला कुठेही प्रशासन जुमानत नाही। म्हणून आज विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने आणि त्या वारसांच्या वतीने तहसील कार्यालय संगमनेर या ठिकाणी आम्ही उपोषणाला सुरुवात केलेली आहे। सदर प्रकरणी आम्ही 15/12/2025 रोजीच माननीय तहसीलदार यांना समक्ष भेटून पत्रव्यवहार केला आणि त्यांच्याशी चर्चा केली होती। त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं का तुम्हाला उपोषण करण्याची अथवा माझ्या कार्यालयासमोर बसण्याची वेळ येऊ देणार नाही। मात्र कालपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारची याची दखल घेतली नाही अथवा कार्यवाही केली नाही। त्यांच्या या हलगर्जीपणाचा आणि कामचुकारपणाचा आम्ही सर्वांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी आमचं जे उपोषण सुरू आहे ते उपोषण जोपर्यंत आमची मालकी हक्काची जमीन आमच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये उपोषण मागे घेतलं जाणार नाही। तरी या प्रसंगी मी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा देऊ इच्छितो की जर आज संध्याकाळपर्यंत तुम्ही आमच्या उपोषणाची योग्य ती दखल घेतली नाही तर आज संध्याकाळी या प्रशासनाच्या संपूर्ण कार्यालयाच्या सगळ्याच इमारतीला टाळबंद करून असणारे अधिकारी यांना सुद्धा कोंडून घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो। थांबतो। आज या ठिकाणी विद्रोही आदिवासी महासंघ यांच्या वतीने हे आमरण उपोषण चालू आहे। स्वतः न्यायालयाने आदेश करून पण हे गेंड्याची कातडी परिधान केलेले जे अधिकारी आहेत ते आज पण आमच्या जमिनीबाबत जे स्वतःचे उतारे किंवा स्वतःच्या नावावर करण्यासाठी जी आमची पूर्वीपासून मागणी होती आज पण
या अधिकाऱ्यांनी ती कारवाई केली नाही. ज्या आम्ही निवेदन दिलं होतं का तुम्ही 7 दिवसाच्या आत आमची जी जागा आहे ती जागा तुम्ही आमच्या नावावर करून द्या, त्याचे उतारे आम्हाला मिळवून द्या, पण या अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये कुठलीही दखल नाही घेता आज आज वेळ आली कशी उपोषण करायची. यातून असं वाटतं का ह्या अधिकाऱ्यांनी फक्त यांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी, नोकऱ्यात 2 रुपये कमवण्यासाठी हा चालवलेला धंदा आहे. पण सर्वसामान्याला किती या गोष्टींचा यांच्या पोरकळपणामुळे किती त्रास होतो हे जो उपोषण करतो, जो आजबोतो ह्या गोष्टी त्यालाच नक्की माहीत असतात. या अधिकाऱ्यांनी जर तात्काळ ह्या गोष्टीची जर दखल नाही घेतली तर 100% विद्रोही अध्यक्ष दिलीप भाऊ बर्डे यांच्या सांगण्याप्रमाणे 100% संध्याकाळी या ठिकाणी सर्वांना टाळे ठोक आंदोलन 100% होईल, अशी मी 100% आमच्या विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने ग्वाही देतो. न्यूज NMP करिता संगमनेर प्रतिनिधी युसुफ शेखसह शौकत पठाण, संगमनेर.